तर भाजपचे उमेदवार आपण पाहतो आहोत या ठिकाणी। त्याचबरोबर भाजपचे सर्व आमदार आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत। महायुतीचे एकूण 9 उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आपण पाहतोय भाजपचे आमदार हे मतदानासाठी आता रांगेत उभे आहेत। विधान भवनातील हे चित्र आपण पाहतोय। सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील पक्ष कार्यालयामध्ये आमदारांची आणि मंत्र्यांची महत्त्वाची बैठक देखील घेतलेली आहे आणि मतदानाबाबत स्वतः फडणवीसांनी आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन देखील केलेलं आहे। आणि या सगळ्यानंतर आता भाजपचे आमदार हे मतदानासाठी मतदान केंद्र परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। रांगेत उभे राहत हे सर्वच आमदार आता मतदानाचा हक्क बजावतात। राहुल कुल त्याचबरोबर आपण पाहतो अतुल भातखळकर आणि इतरही भाजपचे आमदार आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि विक्ट्रीचं साईन त्यांच्याकडून दाखवलं जात आहे। भाजपचे एकूण 5 उमेदवार, शिंदे गटाचे 2 उमेदवार, अजित पवार गटाचे 2 उमेदवार असे महायुतीचे एकूण 9 उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणामध्ये आहेत। एकूण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक पार पडते आहे आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली आहे। त्यामुळेच कुठेतरी महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांच्या सर्वच उमेदवारांमध्ये धाकधूक पाहायला मिळते आहे। कोणता उमेदवार पडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। काल देखील दावे करण्यात आलेले होते की शेकापच्या जयंत पाटलांना बळीचा बकरा करण्यात आलेला आहे, त्यांचीच विकेट जाणार असा दावा देखील भाजपच्या काही नेत्यांकडून व्यक्त केलेला आहे। दरम्यान शरद पवार असतील आणि स्वतः जयंत पाटील यांनी मात्र महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे। दरम्यान आत्ताची ही दृश्य आपण पाहतोय। भाजपचे आमदार आता मतदानासाठी दाखल झालेले आहेत। तर ही काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। नवाब मलिक हे अजित पवार यांच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत। अजित पवार यांचं मंत्रालयातील विधान भवन परिसरातील हे कार्यालय आणि त्या ठिकाणावरून आता नवाब मलिक हे बाहेर पडलेले आहेत। यापूर्वी अजित पवार गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडलेली होती, त्यावेळी देखील नवाब मलिकांनी हजेरी लावलेली होती। त्यावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेले होते आणि या संदर्भात अजित पवार यांना विचारणा केलेली असता तुम्हाला काय हवंय असं अजित पवार यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळेच कुठेतरी ही महत्त्वाची बाब की आज विधान परिषदेसंदर्भातल्या निवडणुकीचं मतदान आणि त्यावेळी अजित पवार यांच्या कार्यालयातून आता नवाब मलिक हे बाहेर पडले आहेत। नवाब मलिक अजित पवार यांची भेट घेऊन आता मतदानासाठी निघालेले आहेत। नवाब मलिक हे देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत, त्यामुळे अजित पवार यांना काही मतांची आवश्यकता आहे। तर शिंदेचे आमदार देखील आता बाहेर पडलेले आहेत। मतदानासाठी ते विधान भवन परिसरामध्ये पोहोचत आहेत।